राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मतदान केंद्रावर येत सहकुटुंब आज मतदान केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, खरं तर पवार विरुद्ध पवार ही प्रतिष्ठेची लढाई आज होणार आहे। काका विरुद्ध पुतण्याची लढाई आहे आणि खडकवासला मतदारसंघ हा निर्णायक मतदारसंघ ठरणार आहे। आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो ही लढाई काका पुतणे किंवा पवार विरुद्ध पवार नाही आहे, ही लोकसभेची निवडणूक आहे। हा देशाचा सर्वोच्च असलेला लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची निवडणूक आहे। आपला सदस्य एक आपल्या लोकसभेत पाठवायचा आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विकास कामाला आणि देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामं आणि ही लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत राबवल्या, त्यासाठीच्या निमित्तानं करणारं हा आपल्याला सक्षम नेतृत्व हवं, हे लोकशाहीच्या माध्यमातून आपण आजमावतोय, हे निवडणुकीच्या माध्यमातून देतो। त्याच्यामुळे ही भावकीची निवडणूक नाही, आम्ही कायम सांगत आलो। नक्कीच अजित पवारांकडून सांगण्यात आलं हे गावकी आणि भावकीची निवडणूक नाहीये, परंतु रोहित पवारांनी रात्री ट्विट केलेलं आहे रातच्या 12 वाजता। पीडीसी बँक रातची 12 वाजता चालू असलेलं एक ट्विट केलंय आणि दुसऱ्या ट्विटमध्ये अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटपाचे एक व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आले। रोहित पवार कायम अशा पद्धतीचे नैराश्यजनक ट्विट करत असतात। त्यांचे सगळे जर तुम्ही ट्विट पाहिले तर तुमच्या लक्षात येतील। माझा प्रश्न आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणते ट्विट केले, उद्याच्या पिढीचं भवितव्य असलेल्या तरुणांसाठी त्यांनी कोणतं ट्विट केलं, महिलांसाठी कोणतं ट्विट केलं, त्यांचं विकासाचं धोरण कोणतं, त्यांना अपेक्षित काय, ते काय देणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला, असं कधीच आपल्याला दिसलं नाही। पण त्यांनी जे काही ट्विट केले ते नैराश्यपोटी सातत्याने दादांवरती आरोप करणारे केलेत, त्याच्यामुळे त्यांना आलेलं नैराश्य आणि समोर दिसलेला पराभव या सगळ्या गोष्टींमध्ये हे ट्विट ते करतात। म्हणून मला असं वाटतं फार त्यांना काही महत्त्व देण्यासारखं नाही। त्यांना फार काय वाटत असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, आयोग दखल घेईल। नक्कीच बारामतीमध्ये रोहित पवार म्हणतात की 2500 ते 5000 पर मतदान असं पैसे वाटप चालू आहे। मी तेच सांगते सातत्याने, हे जे आरोप होतात याच्यामध्ये जर त्यांना त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी। त्या संदर्भात केवळ लोकांमध्ये सातत्याने संभ्रम निर्माण करणं ही त्यांची भूमिका आहे। त्यांच्याकडे जर खरंच विकासाचे मुद्दे असतील तर त्यांनी घेतलेल्या सांगता सभेमध्ये त्यांना रडावं लागलं नसतं। रडून नौटंकी करून लोकांची सहानुभूती मिळवणं हा एकलमी कार्यक्रम आहे त्यांचा। त्यांना माहिती आहे लोक आपल्याला मतदान करणार नाही, कारण की आपण विकास केलेला नाही, आपल्याकडे विकासाचे मुद्दे नाही। सुनेत्रा पवार निवडून येतील असं वाटतंय का आणि किती मताधिक्याने निवडून येतील? माझा हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा, तुम्हाला 4 तारखेला तो लागेल। आदरणीय सुनेत्रा वहिनी या बारामती लोकसभा मतदारसंघातून 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील आणि महाराष्ट्राची जनता ही महाराष्ट्राच्या विकासासोबत आहे। नक्कीच माझा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। सुनेत्रा पवार या 1 लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलेला आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।